द्रोणानं पुन्हा एकदा स्वतःच्या नेत्रात गंगा जमुना वाहताना जाणीव झाली. त्याच वेळी परशुरामांच्या मुखातून शब्द बाहेर, हे द्रोण, तरी आमच्या जवळ देण्यासाठी तुझ्यासाठी द्रव्य नसलं तरी अनमोल अशी विद्या आमच्या जवळ आहे. ती शस्त्रविद्या आम्ही तुम्हाला शिकू, ती अस्त्रविद्या आम्ही तुम्हाला शिकू, मंत्रानं अस्त्र निर्माण करण्याचं सामर्थ्य आम्ही तुम्हाला शिकू. या शब्दानं किंचित आम्हाला बळ. त्यांच्या आश्रमाच्या ठिकाणी एक एक विद्या खेळत असताना ब्रह्मास्त्रासारखी उत्तम विद्या आम्ही शिकून घेतली. काय हे ब्रह्मास्त्र तरी आम्ही शिकलो तरी ब्रह्मास्त्र पोट भरणार आहे का? ब्रह्मास्त्र चरितार्थ चालवणार का? अशाच परिस्थितीत कृपाचार्यांची भेट झाली. नाही नाही म्हणता म्हणता कृपाचार्यांनी स्वतःची भगिनी कृपा आम्हाला दिली होती. आमच्या जवळ थंड असताना सुद्धा हे उपकार आमच्यावर करण्यासाठी ते तत्पर ठरले. आमच्या मनाचा निर्धार झाला, कुठंतरी आश्रय मिळतोय म्हणून आम्ही लग्न सुद्धा केलं. लग्न केल्यानंतर निसर्गाच्या नियमानुसार आम्हाला एक पुत्र सुद्धा प्राप्त झाला. त्याचं नाव आम्ही अश्वत्थामा असे ठेवलं. पण माझं एकट्याच पोट भरण्यासाठी माझ्याजवळ धन नाही. मग आम्ही तिघांचा उदरनिर्वाह करावा तो कसा? पर्णकुटीच्या ठिकाणी गेल्यानंतर आसुसलेल्या नजरेनं पाहणारा माझा बाळ, माझी पत्नी माझ्याजवळ पाहता. कोण असं धन तुम्ही आणलंय जेणेकरून आमचा उदरनिर्वाह होईल? द्रोण, अरे जन्म घेतलाय एका मानवाचा, एका ब्राह्मणाचा, पण दरिद्री जीवन तुझं जगतोयस. ब्राह्मणानं जगावं ते कसं भिक्षुकी करू? हा नंदीचा शाप. पण ती भिक्षुकी मला करायची नाहीये. मी त्या भिक्षुकीवर जगणार नाही. मला आशा आहे, आज नव्हत्या भविष्याच्या ठिकाणी मला तो थाट मिरवायचा आहे. पण कसा? द्रोण, थाट मिरवशील तेव्हा मिरवशील, भाग्याचा उदय करशील तेव्हा करशील. मस्तकावरच्या रेषेत काय रेखाटले हे तुलाही माहित नाही, त्या नियंत्याला माहित आहे. अर्थात नियंत्यानं काय घडवायचं ठरवलं हे जर कुणाला कळलं असतं तर क्षणात या विश्वात बदल घडला असता. नाही, माझ्या जीवनात मला बदल घडवायचा आहे तो माझ्या परिवाराच्या बाबतीत. आणि माझी मार्ग प्रतीक्षा करत असतील, माझी वाट पाहत असतील, माझी कृपी, माझा पुत्र माझी वाट पाहत असतील. अर्थात त्यांच्या भेटीसाठी मला गेलंच पाहिजे.